वाजेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेख असलम शेख अकबर यांची तंटमुक्ती अध्यक्षपदी नियुक्ती। मागील 15 वर्षापासून समाजात योग्य रीतीने काम करत असता वाजेगावच्या जनतेने त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून आज तंटमुक्ती अध्यक्ष बहाल केले आहे। सदरील तंटमुक्ती अध्यक्ष झाल्याचे सर्वत्र जनतेतून कौतुक होत आहे। आज दिनांक 10/2024 रोजी ग्रामपंचायत वाजेगाव येथे तंटमुक्ती अध्यक्ष समितीची निवड करण्यात ग्रामसभा ठेवण्यात आली आहे। त्यामध्ये शेख असलम शेख अकबर यांची बहुमताने तंटमुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। ये सीट जो थी ये तंटामुक्ति की थी। ये सीट क्या पंचायत की नहीं थी सीटों पर, और तंटामुक्ति के लिए 17 हुई गंगार मामा और पूरे गांव के लोगों ने मुझे सपोर्ट करे, जनता ने सपोर्ट करी। 4-5 लोग वहाँ मौजूद थे, उनके बावजूद भी वो लोग बनाने के लिए तैयार नहीं थे। यहाँ पे लोकशाही नहीं हुकुमशाही चढ़ी थी और ये पब्लिक ने बता दिया कि लोकशाही खत्म लोकशाही शुरू हुई आज से। और मैं पब्लिक का बहुत बहुत नई दिल से शुक्रिया अदा करता हूँ, इसके लिए मैं उनका बहुत बहुत कितने क्या लगता ये कांग्रेस का गढ़ था, अब आगे जो है कांग्रेस का गढ़ खत्म और अभी विधानसभा के इलेक्शन में क्या भूमिका रही? ये पब्लिक की दिल पर रहेगा। पब्लिक वंचित के लिए लाइक करी है, वंचित की जो बाकी है सब मेंबरों ने मिलकर तंटामुक्ति अध्यक्ष मुझे बनाया है। और पब्लिक को लोकशाही के हुक्म में पब्लिक जिसको चाहिए उसको चाहेंगे। और यहाँ पर सबसे ज्यादा नाम वंचित बहुजन आघाड़ी का चल रहा है, कांग्रेस की खत्म, बीजेपी से खत्म। और मैं पब्लिक का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ एक बार। कार्यकर्ता उपाध्यक्ष मधुकर गजबारे बोलतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला आनंदाचा मावण्याचा झाला आहे। कारण काय की आम्ही आजच्या या टकरीमध्ये तन्मनाने आम्ही प्रयत्न केलेले आहेत, खूप कष्ट केलेले आहेत आणि फारुख आझम साहेबांच्या वचनाला आम्ही जागलेलो आहोत। आमची आघाडीची आणि सर्कल शाखेची सर्व टीम या कार्याला वाहून घेतली। आम्ही असलम साहेबांचा बहुमताने विजय केला आहे आणि आमच्या विरोध पार्टीचा आम्ही सफाई केलेला आहे। काँग्रेस पार्टीचा आम्ही सफाई केलेला आहे आणि आम्हाला वाजेगावच्या सर्व नागरिकांनी आणि माझ्या दोस्त मित्रांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। माझे 2 शब्द मागे। तुमच्या फायनलचं नाव काय होतं?